ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी पनवेल तालुक्यातील कोळखे गावात धक्कादायक प्रकार घडलाय। कोळखे ग्रामपंचायत सदस्य रोहन लक्ष्मण म्हात्रे आणि लक्ष्मण अंबू म्हात्रे यांच्यावर गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल करण्यात आलेत। रोहन म्हात्रे आणि लक्ष्मण म्हात्रे यांनी संगनमत करून 20 ते 25 जणांना घेऊन JCBने अल्पेश जाधव यांचं घर आणि त्यांच्या मालकीचे श्रीकृपा हॉटेल उद्ध्वस्त केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली। त्याचबरोबर मुलगा मीत यानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अभय गोंधळी यानं रॉडनं डोक्यात घाव घालून जखमी केल्याचंही सांगण्यात आलं आहे। जागेच्या वादावरून हे गंभीर प्रकरण झाल्याचं सांगण्यात येत आहे। 20 ते 25 जणांच्या महिला आणि पुरुषांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचं पीडितांचं म्हणणं आहे। जागेचं प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही अनधिकृतपणे घरात घुसून घरातील घरगुती सामानाची तोडफोड करण्यात आली, मुलाला मारहाण करण्यात आली, घर तसंच हॉटेल JCB लावून जमीनदोस्त करण्यात आलं अशी तक्रार अपेक्षा अल्पेश जाधव यांनी रोहन लक्ष्मण म्हात्रे, लक्ष्मण अंबू म्हात्रे, अभय गोंधळी तसंच अन्य 20 अज्ञातांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। असताना रोहन म्हात्रे कोळखे ग्रामपंचायत JCB घेऊन आणि 10 गुंड बायका 10 जेंट्स हत्यारासकट घुसले। आमच्या घरात लहान लहान मुलं होती आणि त्यांना मारहाण केले। शेजाऱ्यांनी पण बघितलंय सगळं। कॅमेरे बिमेरे फोडून टाकले आल्या पहिले आणि सगळे धाब्याची JCB लावून वाट लावले। आमच्या कोर्टामध्ये मॅटर चालू आहे आणि ऑर्डर नसताना हे सगळं त्यांनी सकाळी येऊन केलेलं आहे आणि भावाच्या मुलाला बायकांनी मारलाय। JCB वाल्यांनी परत त्या 10 बायका मारल्या। आमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर चालू ठेवलेला, घराचा स्फोट करून द्यायचा होता। बाहेर रोहन लक्ष्मण म्हात्रेला तो ग्रामपंचायतीचा फायदा घेऊन आमच्यावरती जोर जबरदस्ती करून हे सगळे आमच्या घराची वाट लावली त्यांनी। हे आमचं राहतगार आहे, ही जोर जबरदस्ती आहे। लोकशाही आहे का ही? लोकशाही आहे ना? मग त्याची स्वतःची राजेशाही कुठून आली? आमच्या घरात या पोराला मारलाय, परत माझ्या भावाच्या दुसऱ्या मुलाला पण मारलाय। त्यांनी हत्यारे घेऊन आली आणि आम्ही जसे आलो तसं तो पळून गेलेला आहे। स्वतःच्या पदाचा गैरवापर करतोय तो। शाखा पक्षाचा आहे आणि माझी भाऊज आहे भाजपच्या असल्यामुळे तो स्वतः पक्षाचा हे करून आमच्या घरामध्ये वादिवाद घालतोय आणि गावातल्या लोकांची पण साथ आहे। DP बंद केला, मेन वायरी बंद केल्या, तेव्हा JCB आमच्या घरामध्ये आलाय। याला जबाबदार कोण? उद्या माझ्या भावाच्या मुलाचं काय झालं असतं, स्फोट झाला असता, याला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन का ही ग्रामपंचायत सगळी सदस्य कोण याला जबाबदार आहे? मला एकच मीडियाला प्रश्न आहे, परत या सगळ्या सभासदांना, सगळ्या पोलीस कमिशनरला वगैरे मला सगळ्यांना एकच प्रश्न आहे की माझ्या भावाच्या मुलाचा किंवा त्या बायकांचा काय बरवाईट झाला असं त्याला जबाबदार कोण? रोहन म्हात्रे का कमिशनर ऑफिस का पोलीस स्टेशन? अजून एवढं झाले तरी पंचनामा आलेला नाहीये। पैशांच्या जोरावर होतं काय सगळं? आज 4 वेळा झाले, त्याच्यावर चॅप्टर केस झाले तरी त्याच्यावर कार्यवाही होत नाही का? ही गुंडशाही आहे, हा पैशांचा वापर आहे, ही जोर जबरदस्ती आहे माझ्या भावावरती। आज माझ्या बापांनी पै करून हा ढाबा जोडलेला आहे आणि आमची वडिलोपार्जित जमीन आहे। याचा कोर्टामध्ये चालू आहे निकाल, तरी पण यांनी आम्हाला ऑर्डर न देता सकाळी आमच्या घरात कोणी नसतं, लहान मुलं असताना JCB लावलाय आणि रोहन म्हात्रेचा बाबा बोलतो निघाला त्या मुलाच्या अंगावरती, जाऊ दे त्याला, गाडून टाका। बायका बोलवतो, ही गुंडशाही आहे, पैशाच्या जोरावर करतोय हा। माझ्या बाबांची ही जागा जगदाळे म्हणून आहे आणि अल्पेश तुळशीराम जाधव, तसेच माझे बाबा तुळशीराम गोपाळ जाधव यांची लिटिगेशनवरून कोर्टामध्ये केस चालू आहे। तरी रजिस्टर भाया म्हात्रे याच्या नावावर झालंच कसं काय? ते केलंच कसं काय? हे कागदपत्र खोटे आहेत आणि तो सारखा पैसे दाबून सतत सर्वे आणतो, JCB आणतो, याला जबाबदार कोण? उद्या माझ्या भावाच्या मुलांना किंवा काय झालं असं याला कोणत्याही प्रशासन जबाबदार आहे? तो सगळ्या पक्षाच्या आणि पैशाच्या जोरावरती हे सगळं नाटक करतोय। माझ्या घरामध्ये, माझ्या भावाच्या घरामध्ये 3 लाख रुपये मी कॅश आणली होती। माझ्या मुलीचं लग्न आहे 2 तारखेला, म्हणून मी कॅश आणली होती सोनं करण्यासाठी। मी मामीच्या 13व्यांना गेली, मी 3 लाख रुपये इथे ठेवले, तसेच भावाचे 2 लाख रुपये आणि दागिने 6 तोळे दागिने इथे चोरून नेले। ज्या 10 बायका घुसल्या होत्या ना आणि जी 10 माणसं आली होती त्यांनी सगळे ड्रॉवर वगैरे उघडून सगळे पैसे आणि दागिने चोरून नेलेत आमचे। याला जबाबदार कोण? नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।